तर आज मी बागी 4 ही मूव्ही बघितलेली आहे. रिटन अँड प्रोड्युस्ड बाय साजिद नडियाडवाला अँड डायरेक्टेड बाय ए. हर्षा. अँड स्टारकास्ट आहे या मूव्हीची टायगर श्रॉफ, हरनाज कौर, संजय दत्त, सोनम बाजवा, श्रेयस तळपदे. बागी 4 ही मूव्ही 2016 मध्ये आलेल्या बागी या मूव्हीचा चौथा स्पिरिच्युअल सिक्वल आहे. तर कशी आहे ही बागी 4 मूव्ही? लेट्स डिस्कस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. बागी 4 मूव्ही हा 2013 मध्ये आलेल्या एंतू एंतू या तामिळ मूव्हीचा अनऑफिशियल रिमेक आहे. आणि बागी 4 ला बघून माझी सुद्धा याक्थू 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 ही अशीच काहीतरी प्रतिक्रिया होती. मूव्हीची स्टोरी अशी काय आहे की रॉनी या नावाच्या मुलाचा एके दिवशी ऍक्सिडेंट होतो व ते कोमात जातो व थोड्या दिवसानं ते कोमातून बाहेर येतो. तर ते सर्वांना विचारतो की अलिशा या नावाची त्याची लवर कुठे आहे. तर ते बाकीचे सर्वजण म्हणजे त्याचे मित्र, त्याचा भाऊ व डॉक्टर्स वगैरे हे सगळं सांगतात की अलिशा या नावाची मुलगी अस्तित्वातच नाहीये, हे तुझं एक हॅल्युसिनेशन आहे. तर ती अलिशा नावाची मुलगी रिअल मध्ये आहे हे रॉनी याला आता दुनियापुढे सिद्ध करायचं आहे. तर स्टोरी वाईज मूवी खूप इंटरेस्टिंग होता, बट मूवीला एक्झिक्यूट खूपच खराबरित्या केलेला आहे यांनी. अशा स्टोरीजला ऑडियन्स कडून इमोशनल कनेक्ट खूप महत्वाचं असतं, बट या मूवीमध्ये थोडं सुद्धा ऑडियन्स इमोशनल कनेक्ट होत नाही. मूवी इतकी फास्ट होती की काय चालू आहे, काय कोणते कॅरेक्टर्स कोण आहेत व म्हणजे कोणत्याही कॅरेक्टरशी आपण इमोशनली कनेक्ट हे होतच नाहीत व मूवीमध्ये काय चालू आहे ते काही समजतच नाही. मूवीमध्ये साईड कॅरेक्टर्स खूप आहेत, पण एकाही कॅरेक्टरला नीट टाइम देऊन लिखाण केलेलं गेलेलं नाही व लीड ऍक्टरवर सुद्धा त्यांनी नीट रायटिंग केलेली गेलेली नाहीये. आणि मूवीचे डायलॉग्स तर इतके डल होते व त्यातून टायगर श्रॉफ यांची खराब खराब डायलॉग डिलिव्हरी ते खूपच कानांना व मनाला खूपच त्रासदायक होतं. मूवीमध्ये 3 ते 5 गाणे आहेत व ते इतके अननेसेसरी होते. कोणतंही गाणे कुठेही येत होतं व ते सिच्युएशनवर फारसं नीट बसत सुद्धा नव्हतं. तरी ते गाणे असं वाटत होते की मुद्दाम असं मेंढ्यांसारखे घुसवलं गेलेलं आहे. आणि ऍक्शन सीन्स तर इतके डल व इतके खराब होते की ते ऍक्शन सीन्सला बघून मलाच वाटत होतं की मला तर हॅल्युसिनेशन होत नाही, कारण ते स्क्रीनवर इतकं खराब वाटत होतं ना, खूपच खराब वाटत होतं सर्व काही. आणि त्या ऍक्शन सीन्सला ज्याने पण बीजीएम दिला आहे, बापरे भाई भाई भाई, फक्त माझ्या कानातून रक्त यायचं राहिलं होतं. कोणत्या ऍक्शन सीन्सला मधातच इंग्लिश, मधातच पंजाबी बीजीएम वाजणार, ते फारच खूप खराब होतं. ऍक्टिंग वाईज या मूवीमध्ये कॉम्पिटिशन होतं की कोण किती खराब ऍक्टिंग करू शकतं. फक्त एका कॅरेक्टरने ऍक्टिंग चांगली केली होती, ते सुद्धा आपल्याला ॲनिमल मध्ये ज्यांचा रोल होता त्याचा तशाच प्रकारचा रोल आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळतं. आणि या मूवीचे लीड ऍक्टर टायगर श्रॉफ यांच्या ऍक्टिंग मध्ये व छपरी टिकटॉकर्स यांच्या ऍक्टिंग मध्ये फारसा फरक वाटत नाही. नो डाऊट टायगर श्रॉफ यांची फिजिक गॉड लेवल आहे, बट तितकीच त्यांची ऍक्टिंग बॅड लेवलला आहे. खरंच त्यांनी त्यांच्या ऍक्टिंगवर थोडं काम केलं पाहिजे. आणि संजय दत्त यांची पण फारच खराब परफॉर्मन्स होती या मूवीमध्ये. आफ्टर ऑल ही पूर्ण मूवीज खूप डल आहे. ही मूवी टाइमपास साठी सुद्धा नाहीये, म्हणजे फारच खराब आहे ही मूवी. हे होतं माझं ओपिनियन व मला ही मूवी थोडी सुद्धा आवडली नाही. तुम्ही जर मूवी पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.